मित्रांनो, विज्ञान विज्ञान ह्या शब्दाला मी घेऊन आलोय तुमच्याकडे. सायन्स, हो विज्ञान, सामान्य विज्ञान. तुम्ही म्हणला सर याच्यामध्ये तर सगळंच येतं. काय काय येतं? जीवशास्त्र येतं, अजून काय येतं? रसायनशास्त्र येतं, अजून काय येतं? सर भौतिकशास्त्र पण येतं. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायो सगळं सर आहे त्याच्यामध्ये. त्याबद्दल नाही बोलत मी, ते बाजूला घेऊन टाका. अरे घेऊन टाक बाजूला. घेतलं काय? चल, स्टे ट्यून इज विथ शोध करिअर इन्स्टिट्यूट. काय घेऊन आलंय? विज्ञान. विज्ञान म्हणजे काय हा प्रश्नाचं उत्तर. विज्ञान बाजूला केलं, ठीक आहे. विश्लेषणात्मक, काय? विश्लेषणात्मक केलेला अभ्यास, अध्ययन, हे म्हणजे ज्ञान. बरोबर आहे. परिपूर्ण असलेलं ज्ञान म्हणजे तुझ्याकडे आहे विज्ञान. हो, मग ते कुठल्याही विषयाचं कर. अर्थशास्त्राचंही विज्ञान आहे. वैशिष्ट्यपूर्ण, विश्लेषणात्मक, संपूर्ण खडानखडा माहिती असणारं ज्ञान तुझ्याकडे आहे म्हणजे तुझ्याकडे त्या विषयाचं विज्ञान आहे. भूगोलाचंही विज्ञान आहे, इतिहासाचं आहे, राज्यशास्त्र, राज्य व्यवस्थेचंही आहे, समाजशास्त्राचंही आहे, सायकोलॉजीचं पण आहे. हो, विषयागणिक विज्ञान, संपूर्ण विश्लेषणात्मक भाग तुझ्याकडे आहे, ज्याला ज्ञान म्हटलं जातंय. परिपूर्ण ज्ञानाची संकल्पना म्हणजे विज्ञान. यामध्ये तू तुझं जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र जोडू शकतो. यामध्ये तू अंकगणित, बुद्धिमत्ता, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, अर्थव्यवस्था, राज्यशास्त्र, राज्यव्यवस्था सगळं जोडू शकतो. कारण की हे विज्ञान आहे, विश्लेषित असं खडानखडा बारकाईचा ज्ञानाचा भाग आहे. याला विज्ञान म्हटलं गेलंय. हो, अशीच काहीशी माहिती विषया सोबतची जी तुम्हाला ज्ञात नाहीये ही आम्ही घेऊन येतोय. भेटूया पुढच्या सेशन्स मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.